नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी। त्यासाठी मी इथे वांगे कापून घेतलेले आहे। ही शेंगदाण्याची चटणी आहे आणि हे शेंगदाणे मी भाजून मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आणि वांग्यामध्ये ही जी शेंगदाणे चटणी आहे, वांगे चिरून यामध्ये मी ही शेंगदाणे चटणी अशी भरून घेतलेली आहे। हे बघा, सर्व वांग्यात मी ही शेंगदाणे चटणी अशी भरून घेतलेली आहे। आता आपण याला फोडणी देऊया या भाजीला। हे बघा, मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल पण ठेवलेलं आहे। हे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। हे बघा, तेल चांगलं गरम होत आहे। हे बघा, आपलं तेल आता छानपैकी गरम झालेलं आहे। आपण यात जिरे मोहरी टाकूया। आता हळद टाकूयात थोडी यात। आणि यामध्ये आता आपण जे वांग्यात चटणी भरलेली आहे ते वांगे यात टाकूया। आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा, आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जी शेंगदाण्याची चटणी उरलेली आहे ती म्हणजे तुम्हाला जादा तिखट लागत असलं तर तुम्ही जादा टाकू शकता किंवा मीडियम टाकू शकता। आता ही उरलेली चटणी मी यात टाकून देत आहे। आणि ही चटणी सगळीकडे आता मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। ही चटणी खूप छान लागते, टेस्ट खूप छान आहे या चटणीची। हे बघा, आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेली आहे चटणी। आता आपल्याला हे शिजण्यासाठी 5 मिनिट एक ताट झाकण ठेवायचं आहे। हे बघा, आपण आता हे ताट 5 मिनिट झाकण ठेवूयात, तोपर्यंत आपलं वांग एकदम नरम होतं। हे बघा, आता आपलं वांग थोडं नरम झालेलं आहे। आपण यात आता गरम पाणी ॲड करूया। हे बघा, हे सगळं मिक्स केलेलं आहे। आता आपण यात शेंगदाण्याचा जो शेंगदाणे बारीक करून घेतलेला आहे ते टाकायचे आहे आपल्याला यात। हे बघा, शेंगदाण्याचे जो बारीक बुकटा केलेला होता आपण तो यात टाकलेला आहे। आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला यात। हे बघा, आपण याला मस्तपैकी अशी फोडणी दिलेली आहे। आता 5 मिनिटं याच्यावर ताट झाकण ठेवूया 5 मिनिट। हे बघा, आता आपली ही जी वांग्याची भाजी आहे ती परफेक्ट झालेली आहे। आता हे बघा, वांग ही खूप छान शिजलेलं आहे, एकदम नरम झालेला आहे आणि हे मसाला पण बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे। हे बघा, मसालेदार वांग्याची भाजी तयार आहे आपली।
रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. हे बघा किती छान वांग्याची भाजी आपली तयार आहे. हे बघा मसाला ही बघा किती छान झालेला आहे. हे बघा किती छान तयार झालेली आहे आपली वांग्याची भाजी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी, सुक्या वांग्याची भाजी. त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून मिक्सरमधून काढून घेतलेले आहे बारीक, आणि ही शेंगदाण्याची चटणी आहे, आणि वांगे पण इथे मी कापून घेतलेले आहे. आता ही जी चटणी आहे ही आपल्याला या वांग्यामध्ये भरून घ्यायची आहे. हे बघा आपण अशापैकी ही जी चटणी आहे ही भरणार आहोत वांग्यात. हे बघा सर्व वांग्यात आपल्याला ही चटणी अशीच भरून घ्यायची आहे.